निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो ताई. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा मी अगोदरच फोन केला, काल पण करत होतो. अच्छा. तर हा तर 5 मिनिटं अगोदरच फोन करतो. अच्छा अच्छा. अनुभव शेअर करायचा का ताई? हा वेळ आहे ना तुम्हाला? हो आता वेळच आहे ना ताई. हा खरं म्हणजे कुठून बोलताय सांगू शकता ताई? हा मी नालासोपाऱ्यावरून बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. हा आणि म्हणजे आता थोडे दिवस झाले मी स्वामी सेवेत आली म्हणजे. हा हा हा. हा तर स्वामीबद्दल असं सांगायचं होतं की हा. खरं तर म्हणजे मला स्वामी पहिला का नाही भेटले. हो खरंच खरंच खरंच. हा खरंच म्हणजे मी बैठकीला पण गेली ताई, सत्संगला पण गेली, हो पण पण माझ्यामध्ये एवढा बदल कधीच नाही झाला म्हणजे. हो ना. हा, खरंच स्वामी म्हणजे स्वामी आहेत आपले. हा म्हणजे आपण कुठल्या परमार्थाला नावं नाही ठेवत. नाही नाही बरोबर आहे. हा पण जे खरं आहे तेच आपण सांगतो. अगदी बरोबर आहे. हो. हा आणि स्वामी सेवेत म्हणजे 1-1.5 महिनाच झाला असेल अंदाज. हा तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी म्हणजे आता मी समजा एकटीच पडले असं सांगते मी ताई. अरे बापरे का? म्हणजे मला समजा व्यवस्थित बोलता येत नाही. नाही नाही काही घाबरू नका. हा आपण काय परके नाही, आपण सगळे स्वामी भक्तच आहोत ताई. हा म्हणजे खूप दुःख आहे. हा. नाती खूप आहेत ताई, पण असं सांगा कामाचे की कोणीच नसतात, स्वामींशिवाय कोणीच आपलं नाही ताई. हा स्वामींशिवाय कोणीच नाही. खरंय. तर मला हे सांगायचं होतं, देवाने काही प्रत्येकाला गुण वेगवेगळे दिलेले असतात ना. हो 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 हो. तर आपल्यावर दुसरी का जळतात हाच माझा प्रश्न आहे म्हणजे. खरंय. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, गुण वेगळे, तर दुसरी का जळतात आपल्यावर ना. बरोबर. आपण आपल्या आवडीनिवडी करू शकतो ना ताई. खरंय. हो. आता माझ्या लग्नाला 5 वर्ष होतील समजा. अच्छा अच्छा. हा हा. हा तर ते अनुभव सांगते मी तुम्हाला. हा सांगा ना सांगा. हा. त्या दिवशी रात्री 2 वाजता, हा वार नाही आठवत आता मला, हा. लहान बाळ आहे 15 महिन्याचं, अच्छा अच्छा. एवढं लक्षात नाही राहिलं. तर त्या दिवशी रात्री 2 वाजता हम्म. म्हणजे खूप म्हणजे वाईट शक्ती असते ना ताई. हो हो हो. खूप मला त्रास होते. हम्म. आणि म्हणजे त्या दिवशी काय झालं, रात्री 2 वाजता हम्म. म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये नाही ताई, खरोखर खरोखर. म्हणजे खरोखर मला डोलेच नाही उघडून देत. डोलेच म्हणजे माझा जीव घेण्याचा प्रयत्न करते. आई गो. तर तर मी मिस्टरांना म्हणजे असं हात करते खरोखरच, पण मिस्टर झोपेतच होते ना. हा हा हा. तर मी हात करते म्हणजे इशारा करते का मला वाचवा वाचवा. मिस्टर उठलेच नाही. तर मी स्वामींचं नाव घेतलं. बराच वेळ नाव घेतलं आणि तरी मला सोडतच नाही. आई गो. तर मनापासून नाव घेतलं मी स्वामींचं. तर अचानक मला सोडलं म्हणजे सोडलं. अरे बापरे. डोळे उघडून नव्हती देत. अचानक डोळे उघडले आणि खूप रडायला लागले आणि मिस्टरांना ठेवलं. असं झालं. हा पहिला अनुभव माझा. आणि मग स्वामींचं नाव घेतल्यावर सोडलं का? म्हणजे खूप वेळ घेतला म्हणजे, आणि खूप मनापासून घेतला. शेवटचे याला आई गो. मनापासून तेव्हा मला सोडलं. अरे खूप रडत बापरे. होते. पहिला अनुभव. मग मिस्टर काय बोलले? मिस्टरांना सांगितलं. मिस्टर काय नाही बोलतो. मग विभूती मी मठात गेलेली ना, महाराजांनी विभूती दिलेली ना, तर ती लावली मग रात्री. ती लावली. आणि काही लोक पण एवढी त्रास देतात ना. कोण? लोक म्हणजे आपण म्हणजे काहीतरी चांगलं करायचं असलं ते का म्हणजे असं वेड्यातून काढतात काय माहिती. आपण लक्ष नाही द्यायचं ताई. स्वामींचं नाव घ्यायचं आणि आपले कर्म आपण करत राहायचे.
तेच करते ताई, तेच करते. मी लक्षच नाही देत तरी पण मुद्दाहून त्रास देतील. त्याच्यामुळे खूप मला म्हणजे मानसिक त्रास दिला ताई. खूप. आणि माझे मिस्टर एवढे चांगले आहेत ना ताई, तर माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. अरे वा. इच्छा म्हणजे मी आता स्वामींबद्दल सांगितलं, मला मठात न्या, तर मठात घेऊन गेले. म्हणजे थोडासा राग करतात, पण ते पूर्ण दिवसात इच्छा पूर्ण करतात. अरे वा. आधी सांगतील नाही नाही नाही, मग शेवटी त्यांच्या मनात काय येते मग तेच स्वतःहून सांगतात. अरे वा. मिस्टर चांगले आहेत म्हणून मी आहे. खरंय खरं. मिस्टर चांगले आहेत म्हणून. आणि माझं 15 महिन्याचं बाळ आहे म्हणून मला करमून जाते, कारण मी एकटीच आहे. आणि ते माझे मुलं आता बाळाला पण माझा आवाज नाही देत ना. अगं बाई. दुसरी गोष्ट आवाज नाही देत ना. आता मी सगळं स्वामीनच सोडणार आहे. स्वामी तुम्हीच बघा. हो, स्वामी बघून घेतात, सगळं मार्गी लावतात ते. आणि 11 गुरुवारचे व्रत म्हणजे केले, म्हणजे आता दुसराच गुरुवार कालच झाला. स्वामींनी फुल दिलं मला. अरे वा. खरंच. म्हणजे पहिली गुरुवारी नाही दिला, दुसऱ्या गुरुवारी दिला. आरती करत होती ना तेव्हा दिला. म्हणजे आरती करत होती ना, अंगाला म्हणजे अंगाला अशी शहाड येत होते. काय माहिती, एकदम प्रसन्न वाटत होतं. आरती म्हणजे आरती करते, पण काल स्वामींची आरती केली ना, तर अचानक फुलच पडलं. मला थोडंसं जीव आला, स्वामी आहेत खरंय. म्हणजे आहेत. आणि स्वामी स्वप्नामध्ये आलेले, पण माझ्यावर थोडेसे रागावले ते. अच्छा. म्हणजे माझ्यावर ना, म्हणजे माझ्या आजूबाजूच्या बायका होत्या ना आणि मुली होत्या ना, तर त्यांच्यावर आधी रागावलं आणि नंतर माझ्यावर रागावलं. अरे बापरे. स्वप्नात नाही कळला, पण दुसऱ्या दिवशी मला जाणवलं की स्वामी असं सांगतात का तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, कर्माने चांगली. खरंय, अगदी. त्याच्यावर ना रागवली असतील मला वाटते. हो, बरोबर आहे. म्हणजे तू तुझी कर्म सोडू नको, मी चांगली कर्म सोडू नको. हो, खरंय. आपले कर्म आपण सोडायचे नाही. ते स्वप्नाचा अर्थ तेच असेल कदाचित. पण काही माणसाला थोडंसं राग येतो. अजून काय अनुभवलं मग? अनुभव असे म्हणजे आलेच छोटे छोटे. म्हणजे मला मठात गेल्यावर ना काही खूप बरं वाटतं काही. अच्छा. जायचं, नेहमी जायचं. बरं वाटतं काही. आता थोडे दिवसच झाले, समजा 1-1.5 महिनाच झालं म्हणजे. चालेल, मी शेअर करते. सांगे ना ताई. हो. श्री स्वामी. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.